विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी इतिहासचा आपण 2025चा हा प्रश्न बघतो आहे, जो की बोर्ड पॅटर्ननुसारच असेल. तरी आपण यामधील जो आहे पहिला प्रश्न जो आहे तर तो बघूया. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान हे पुन्हा लिहा. हे आपण प्रश्न बघणारच आहोत पूर्ण प्रश्नपत्रिका, परंतु तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यापैकी पहिला प्रश्न आहे, इसवी सन 1609 मध्ये यांनी सुधारित दुर्बीण तयार केली. दुसरा आहे, अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा यांनी तयार केला. जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, लॉर्ड आमहर्स्ट आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस. तिसरा आहे, आर्य समाजाची स्थापना यांनी केली. राजा राममोहन राय. त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती, रामस्वामी नायकर, महात्मा फुले. चौथा, इंग्लंडच्या रिकाम्या जागा यांनी ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याचा परवाना दिला. सर जॉर्ज एक्झिंडन, राजकन्या ब्रँगेझा आणि एलिझाबेथ राणी आणि चार्ल्स. पाचवा आहे, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर यामध्ये आपण पाहतो की दरवर्षी राष्ट्रीय युवक दिन म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. सहावा आहे, एर्नाकुलम हा पहिला साक्षर झालेला जिल्हा या राज्यात आहे. तर हे आपण याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते केरळ आहे. यामध्ये आपण उत्तरासहित बघणार नाही आहोत, फक्त एक पॅटर्न पेपर कसा येऊ शकतो, कशा पद्धतीचा, त्या पद्धतीचं आपल्याला तयारी करायला सोपं जावं आणि आपल्याला पेपर सोडत असताना शांततेने आपण तो सोडवावा आणि सर्व जे आहे तर त्यानुसार कुठलाही आपलं म्हणजे प्रश्न जो आहे तो राहता कामा नये, हीच काळजी आपण घ्यायची आहे. त्यानंतर पुढील प्रत्येक संघातील म्हणजे ब गटातील चुकीची जोडी आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहे. एक आहे दिलेलं, जॉन के धावता धोटा, सॅम्युअल क्रॉम्प्टन कॉटन जीन, एडमंड कॉर्टराइट यंत्रमाग, जेम्स वाट स्टीम इंजिन. दुसरा आहे अ गट आहे, ब गट दिलेला आहे, टोगोलड जर्मन वसाहत, इजिप्त ब्रिटिश वसाहत, ऑरेंज फ्री स्टेट डच वसाहत, आयव्हरी कोस्ट पोर्तुगीज वसाहत. त्यानंतर तिसरा आहे अ गट, ब गट दिलेला आहे. यामध्ये अमेरिका वुड्रो विल्सन, इंग्लंड विन्स्टन चर्चिल आणि जर्मनी हिटलर. चौथा आहे इटली लिन लिथगो. चौथा आहे यामध्ये दिलेलं, जागतिक व्यापार संघटना संपूर्ण जग व्यापारासाठी खुले करणे. दुसरा आहे भारतीय कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्रांना प्रोत्साहन देणे. तिसरा आहे भारतीय विज्ञान काँग्रेस संस्था, भारतातील वैज्ञानिक वातावरणाला प्रोत्साहन देणे. आणि चौथा आहे फजल अली आयोग, भाषावर प्रांत रचना आयोग. दुसऱ्यामधील आहे ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना यासंबंधी आपल्याला नावे लिहायची आहे. इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यातून जी शहरे मिळवण्यासाठी 9 धर्मयुद्धे झाली ती शहरे. त्यानंतर आहे दुसरं, भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय. तिसरा आहे पहिल्या महायुद्धातील इंग्लंड, फ्रान्स, रशिया या राष्ट्रांचा गट. चौथा आहे 2002 मध्ये या शहरात मेट्रो सेवा सुरू झाली. यामधील प्रश्न क्रमांक 2 मधील ब आहे 4 मार्कासाठी. दिलेल्या कारणासाठी योग्य कारण निवडून आपल्याला विधाने पूर्ण करायचे आहे. दुसऱ्या, चार्ल्सने मुंबई तसेच बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले, कारण कंपनीकडून राजाला जास्त भाडे मिळणार होते. ब आहे, ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारासाठी हे बेट हवे होते. काय, या बेटाच्या कारभारासाठी जेवढा खर्च व्हायचा त्यामागे उत्पन्न कमी येत होते. ड आहे, दुसऱ्या चार्ल्स मुंबईत येऊन स्वतः कारभार करू शकत नव्हता. दुसरा आहे, रवींद्रनाथ टागोरांना सर या पदवीचा त्याग केला, कारण रॉलेट कायद्याला विरोध करण्यासाठी. यामधलं अ कारण. त्यानंतर आपण आता ब बघूया, निळीच्या लागवडीच्या सक्तीचा निषेध करण्यासाठी. क आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी. आणि ड आहे, मिठावरील कराचा निषेध करण्यासाठी. तिसरा जो प्रश्न आहे आपला, तिसरा आहे, दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली, कारण आफ्रिकेतील वसाहतींना परकीयाचे वर्चस्व झुगारून टाकले. ब आहे, आफ्रिकेत पाश्चात्य शिक्षण पद्धती होती. क, दुसऱ्या महायुद्धात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहती काही अधिकार द्यायला सुरुवात केली. ड आहे, पाश्चात्य देश दुसऱ्या. त्यानंतर चौथा आहे, अंजुम करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही, कारण आहे त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. ब आहे, हा लष्करी करार होता. काय, हा गुप्त करार होता. आणि ड आहे, हा फक्त मित्र देशासोबत करार होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 5 गुणांसाठी पुढील नकाशाचे निरीक्षण करून आपल्याला उत्तरे द्यायची आहे. पहिला आहे, भारताच्या पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी कोठे वसाहती स्थापन केल्या. दुसरा आहे, नागपूर येथे कोणाची सत्ता होती. तिसरा आहे, भारताच्या पूर्व व पश्चिम किनारपट्ट्यावर इंग्रजांच्या कोठे होत्या. चौथा आहे, जंजिरा किल्ल्यावर कोणाची सत्ता होती.
पाचवा आहे ग्वालियर येथे कोणाची सत्ता होती. तर हे आपण व्यवस्थित नकाशाचं निरीक्षण करायचं आहे. हा नकाशा दिलेला आहे, कुठलीही गडबड न करता आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर दिलेली संकल्पना चित्रे आपल्याला पूर्ण करायची आहेत. कोणतेही 4 आपल्याला सोडवायचे आहे. 2 मार्कासाठी 1 आहे. त्यामध्ये पहिलं आहे साम्राज्यवादीचे कारणे. ही कारणे आपण या ठिकाणी लिहायची आहेत. दुसरा आहे मुंबईमधील बेटे. तिसरा आहे डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्रे, 4 लिहायची आहे. चौथा आहे साताराच्या प्रति सरकारने केलेली जनहिताची कामे. त्यानंतर पाचवा आहे गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते. सहावा आहे क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार, जे की अर्जुन पुरस्कार आहे, द्रोणाचार्य पुरस्कार आहे, हे आपण लिहू शकता. प्रश्न क्रमांक 4 जो आहे पुढील विषयावर संक्षिप्त टिपा लिहा. 3 म्हणजे 6 मार्कासाठी आहे, या 2 गुणांसाठी आहे. पहिली आहे युरोपातील धर्मयुद्धे. दुसरा आहे अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धे. तिसरा आहे पोर्तुगीजांची युद्धनीती. चौथा आहे प्रार्थना समाज. आणि पाचवा आहे भारत सरकारचे युवक धोरण. यानंतर यामधील प्रश्न क्रमांक 4 बघूया. पुढील विधाने आपल्याला सकारण स्पष्ट करायचे आहे. 9 मार्काचा प्रश्न आहे. एकूण 5 दिलेले असतात आणि यापैकी आपल्याला 3 सोडवायची आहेत. तर यामधील पहिला आहे औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. दुसरा आहे हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. आणि आपल्याला माहीत आहे हैदराबादमध्ये म्हणजे पाकिस्तानमध्ये ते जायला तयार होते, परंतु तत्कालीन गृहमंत्री आपले सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांना हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी, जसे स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई सराफ यांनी देखील प्रयत्न केले, तर असे मुद्दे यामध्ये आपण लिहावे. तिसरा आहे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. चौथा आहे भारताने EVM मशीनद्वारे व्हीव्हीपॅटची सोय केली. आता आपण पाहतो आहे की इलेक्शनमध्ये EVM मशीन आहे, ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणतो, आणि ज्या व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून जे आहे आपण कोणाला मत आपण दिलं आहे ते आपण बघू शकतो. पाचवा आहे भारतात माहितीचा अधिकार हा कायदा लागू झाला. माहितीचा अधिकार कायदा मित्रांनो 2005 साली लागू झाला, आणि हा लागू झाल्यानंतर आपण पाहतो की जे आहे तर त्यामध्ये आपल्याला जी माहिती हवी आहे ती माहिती आपल्याला मिळू शकते. म्हणून असं माहितीचा अधिकार कायदा जो आहे आपला तो 30 दिवसात माहिती देणे संबंधित अधिकाऱ्याला देखील बंधनकारक असते, आणि प्रत्येक कार्यालयामध्ये एक माहिती देणारा अधिकारी असतो. ह्या गोष्टी यामध्ये आपल्याला नमूद करणे गरजेचे आहे. कारण त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे खालील विधानावर तुमचे मत नोंदवा. कोणतेही 3 सोडवायचे आपल्याला. 3 मार्कासाठी आहे. पहिला आहे पोर्तुगीजांचे भारतीय धोरण असहिष्णू वृत्तीचे होते. दुसरा आहे 1857च्या स्वातंत्र्ययुद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते भारतीयाचे स्वातंत्र्ययुद्ध होते. तिसरा आहे दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहती करतात अधिक चालना मिळाली. चौथा आहे भारताने वसाहतवादाविरोधात नेहमीच भूमिका मांडली आहे. पाचवा आहे पर्यटन स्थळाची काळजी सर्वांनी घ्यावी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे. कोणतेही आपल्याला 2 सोडवायचे आहेत. 5 मार्काचा प्रश्न आहे. 3 दिलेले असतात. पहिला 1942च्या भारत छोडो आंदोलनाची माहिती लिहा. दुसरा आहे हैदराबाद मुक्ती संग्रामाची सविस्तर माहिती लिहा. आणि तिसरा आहे सार्क संघटनेची माहिती लिहा. तर यापैकी जे आपल्याला योग्य वाटेल ते आपण सोडवावं. सार्क संघटना ही आपण सोडू शकता, कारण सार्क संघटनेचं हे भारत आणि त्याच्या आजूबाजूला असणारे जेवढी शेजारील राष्ट्र आहे त्यामध्ये आपल्याला ही माहिती आहे, आणि ही राज्यशास्त्रामध्ये पण सार्क संघटनेची माहिती आहे. भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश ही आपण देशाची नावे, आणि श्रीलंका ही नावे पण लिहू शकतो. आणि सार्क आहे क्षेत्रीय संघटना, त्यामध्ये आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी सार्क संघटनेची स्थापना झाली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 जो आहे आपल्याला दिलेल्या मुद्द्याच्या आधारे ती उत्तरे लिहायची आहेत. तर यापैकी आपल्याला कोणतेही 3 सोडवायचे आहे. 5 गुणांसाठीच हा आहे. यामध्ये पहिलं जे आहे युरोपातील धर्मयुद्धाची माहिती लिहा आपल्याला, ती अपयशाची कारणे आणि धर्मयुद्धाचे परिणाम. दुसरा आहे काश्मीर संस्थांच्या विलिनीकरणाची माहिती लिहा. मग यामध्ये पाकिस्तान सीमेवर सशस्त्र टोळ्याचे आक्रमण, सामीलनामा आणि विलिनीकरण. त्यानंतर तिसरं आहे चले जाव आंदोलनाची माहिती लिहा. काँग्रेस मुंबई अधिवेशन, गांधीजीचे आवाहन आणि चळवळ व परिणाम. चौथा आहे माहितीचा अधिकार ही अधिनियमाची माहिती, त्यामध्ये भारतात ही चळवळ कशी सुरू झाली आणि माहितीची व्याख्या, माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क. आणि पाचवा आहे देशी बियाणे संवर्धन कार्यात रईबाई पोपरे यांची कार्यवाहीची माहिती आपल्याला लिहायची आहे. कार्याची सुरुवात, कार्य आणि पुरस्कार. तर पुन्हा इथे मित्रांनो काश्मीरचं संस्थानाचं विलिनीकरण आलेलं आहे. राजा हरीसिंग आपल्याला माहीत आहे की तो
तिथे आक्रमण झाले असताना तत्कालीन आपल्या प्राईम मिनिस्टर नेहरूजींना ते भेटले आणि त्यांनी त्यावेळेला करारावर सह्या केल्या आणि त्या अंतर्गत भारताने तिथे सैन्य पाठवून एकंदरीत काश्मीर संस्थान आपल्या भारत देशामध्ये विलीन करण्यात आले. त्यानंतर ते विलीन झाले आणि भारताने ते पहिलं युद्ध पाकिस्तानसोबतचा आपण जिंकलो आहे. तर अशा पद्धतीनं माहितीचा अधिकार ही चळवळ आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. ते पण प्रश्न सोपा आहे, तो आपण सोडू शकता. ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आपल्याला इतिहास या पेपरसाठी बेस्ट लक. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.